आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर ताईनं खूप सुंदर रीतीने पूजा मांडली होती. तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अर्चना आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो, आमच्या गावातल्या एका मुलाचं लग्न ठरलं होतं आणि त्याची शिदोरी बघण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. तर मी आणि ताई चाललो होतो आम्ही दोघी. रस्त्यानं एक गोंडस बाळ पण चाललं होतं त्याच्या आजीसोबत. तर म्हटलं चला त्याचा पण व्हिडिओ घेऊया. त्यानंतर मग आम्ही चाललो होतो शिदोरी बघण्यासाठी. तर दारासमोर त्यांनी खूप छान रांगोळी पण काढली होती. त्यानंतर मग आम्ही आत गेलो. तर तिथं भरपूर बायका आलेल्या होत्या शिदोरी बघण्यासाठी. तर ज्या ज्या म्हणजे आलेल्या आहेत तर त्यांना थोडी थोडी शिदोरी पण देतात. आता आमच्या इकडं गावाकडं असं असतं की कोणाचं जर लग्न ठरलं किंवा साखरपुडा असलं तर शिदोरी बघण्यासाठी बोलवतात. आणि ज्या कोणी शिदोरी बघण्यासाठी येतात तर त्यांना पण थोडीशी शिदोरी गोड म्हणून देतात. तर तुमच्या तिकडं पण असं होतं का शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यांनी आम्हाला मुलीचा फोटो पण दाखवला आणि असे सुंदर डब्बे आणि जे काही मानाच्या गोष्टी असतात त्या आलेल्या होत्या. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी जाता जाता त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं, कारण शेवटचा गुरुवार होता. तर त्या म्हणल्या की हळदी कुंकू घेऊन जा. मग त्यांच्या घरी गेल्या, हळदी कुंकू घेतलं आणि त्यांच्या पूजेचा व्हिडिओ पण घेतला, जो तुम्ही स्टार्टिंगला बघितला आहात. आणि हे त्यांचं छोटंसं दुकान आहे. इकडे काका बसलेले होते आणि पार्थच्या आणि पिऊच्या गप्पा चालल्या होत्या. त्यानंतर मी आणि पिऊ घरी आलो आणि इकडं शिव पण त्याच्या आजीसोबत बसलेला होता. आणि इकडे बघा, इकडं आमच्या छोटूशा गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आले. तर पिऊने एक छोटीशी काडी खोचली होती आणि त्याचं इतकं मस्त गुलाबाचं झाड झालं. तिला म्हटलं होतं की फुल तोडू नको, अजून उमलून दे चांगलं. तर तिनं ऐकलं नाही आणि तोडलं. त्यानंतर मग मी ते पूजेसाठी घेतलं होतं. त्यानंतर मी सुद्धा पूजा वगैरे मस्त छान मांडली होती, रांगोळी पण काढली आणि आमचं चाललं होतं आवरण्याचं. नंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि नैवेद्य दाखवला आणि आरती केली. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करून कमेंट करा आणि असेच गावाकडचे व्लॉग बघण्यासाठी शेतकरी अर्चनाला सबस्क्राईब करा. बाय.